सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे कोऱ्हाळे बुद्रुक तालुका बारामती जिल्हा पुणे विनीत समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ तसेच युवक मंडळ कोऱ्हाळे बुद्रुक. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर. माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तिरी. बाप आणि आई माझी विठ्ठल रखुमाई. पुंडलिक बंधू आहे त्याची ख्याती सांगू काय. बाप आणि आई माझी विठ्ठल रखुमाई. माझी बहीण चंद्रभागा करीतसे पाप भंगा. बाप आणि आई माझी विठ्ठल रखुमाई. एका जनार्दनी शरण करी माहेरची आठवण. बाप आणि आई माझी विठ्ठल रखुमाई. विठ्ठल विठ्ठल समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जघन निहित पानिम मंडनम मंडनानाम. तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदै धवलहासम विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदार सोपानदेवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवनी पावनी अद्यत्रय जननी देवाचिया. माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तिरी. माझी बहीण चंद्र बाप आणि आई माझी विठ्ठल रखुमाई. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी थोडा बेस कमी करायचा, बाकी विको कमी करून ट्रबल द्या. ट्रबल म्हणजे आवाज कडक होतो. विठला 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 सभा सकळ साधू संतांची महामुनी विरक्त्यांची पंडित पाठक ज्ञानियांची या. सकळा ते विनवनी करा विठ्ठल स्मरण नामरूपी अनुसंधान. या सिद्धेश्वर भगवान परमात्म्याच्या प्रांगणामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे चालत आलेला हा नामसप्ताह
आणि त्या नामसप्ताहातील दुसऱ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा माझ्याकडं सर्व ग्रामस्थ मंडळींच्या वतीनं सप्ताह कमिटी समिती अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व देणगीदार सर्व सेवेकरी पंक्ती भोजन घालणारे सर्व अन्नदाते सेवा करणारे सर्व सेवेकरी सर्वांच्या वतीनं गावातल्या कारभारी मंडळींच्या वतीनं आमचे परमस्नेही परमसखे आदरणीय दत्तोपंत गावडे तथा भोसले गुरुजी यांच्या वतीनं आणि सर्व मंडळाच्या आणि तरुण मंडळाच्या वतीनं माझ्याकडे ही सेवा सुपूर्द करण्यात आलेली आहे. भगवान परमात्मा मला जशी बुद्धी देतील त्याप्रमाणे यथामती यथावकाश अभंगावरती विवेचन मांडण्याचा प्रयत्न करतो. अभंग पैठणचे शांतीब्रह्म श्री एकनाथ महाराज यांचा अभंग असून कौटुंबिक देवाच्या बरोबर नातं जोडून वारकरी संप्रदायाला एक प्रकारचा भक्तिशास्त्राचा सूत्ररूपात्मक धडा शिकवणारा अभंग आहे. विठ्ठला विठ्ठला हो सभा सकळ साधू संतांची महामुनी विरक्त्यांची पंडित पाठक ज्ञानी यांची या सकळा ते विनवनी करा विठ्ठल स्मरण नामरूपी अनुसंधान. थोडस माईक वरी घ्या, त्या नुसता पेटीचाच आवाज यायला लागला. बस. सर्व माता भगिनी श्रोतृवर्ग अधिकार संपन्न टाळकरी वृंद गायक वादक गुणवान सर्व मंडळींच्या पायावरती प्रणिपात लोटांगण दंडवत घालतो. परमार्थातल्या जाणकार मंडळींच्या आणि परमार्थ ज्यांच्या अंतःकरणामध्ये रुजलेला आहे अशा ज्येष्ठ श्रेष्ठ वयोवृद्ध तपोवृद्ध ज्ञानवृद्ध मंडळींच्या पायावरती मी माझा माथा टेकवतो आणि माझ्या शब्द समरांगणामध्ये माझी तालस्वराच्या बाबतीमध्ये पाठराखण करणारे माझे टाळकरी बंधू, कारण ते माझे खरे भाऊ आहेत आणि ते माझी पाठराखण करतात. पण भाऊ आहेत, पण इस्टेटीत वाटा न मागणारे भाऊ आहेत. इस्टेटीत तर वाटा मागतच नाहीत बिचारे, पण पाकिटात पण मागत नाहीत. हो, इतके निस्पृह असे असलेले माझे भाऊ आहेत आणि पाठराखण ते करतायत. म्हणून त्यांच्या पायावरती प्रणिपात लोटांगण दंडवत घालतो आणि बाकीचं फालतू बोलण्यापेक्षा व्यर्थ बोलण्यापेक्षा अत्यंत महत्त्वाच्या विषयाकडं हात घालतो. आमच्या नाथ महाराजांनी हे भक्ती सूत्र सांगितलेलं आहे आणि सूत्र असतं ते फार कमी अक्षरामध्ये असतं, पण विस्तार त्याचा खूप मोठा असतो. कशाप्रमाणे तर सूर्य पाहिलं तर बचके एवढा आहे, एवढा सूर्य दिसतो, पण त्रिभुवन त्याला कमी पडतं आणि त्याच्या बाहेर प्रकाश दाटत असतो. तसं शब्दाची व्याप्ती संतांच्या एवढी मोठी आहे. बिंब तरी बचकेची एवढे परी प्रकाशा त्रिभुवन थोकडे शब्दाची व्याप्ती तेने पाडे अनुभवावी. असा शब्द फार मोठा आहे. सूत्ररूपातला बारीक अभंग आहे, छोटासा, आणि देवाच्या बरोबर नातं जोडणारा कौटुंबिक नातं. मी आपल्याला जाता जाता सांगेल, जगाच्या पाठीवर 2000 धर्म येतात, पण एकाही धर्मामध्ये देवाच्या बरोबर नातं जोडलं जात नाही महाराज. फक्त वारकरी संप्रदायातच देवाबरोबर नातं जोडून भक्ती केलेली दिसते. कारण का, काही धर्म प्रोषिताचे धर्म आहेत. हो, प्रोषित म्हणजे त्यांचा प्रतिनिधी पाठवलेला, त्याला प्रोषित म्हणायचं. काही धर्म प्रोषिताचे आहेत, काही धर्म दूताचे आहेत. राजदूत असतो तसा देवदूत असतो, त्या देवदूताचे धर्म आहेत. काही धर्म निरोप्याचे आहेत, निरोप पाठवलेला आहे त्यांचे आहेत. काही धर्म देवाच्या पुत्राचे आहेत, मुलाचे आहेत, प्रत्यक्ष देवाचे नाहीत.
काही धर्म मीच देव आहे म्हणणारे आहेत, अनेक धर्म आहेत. पण वारकरी संप्रदाय प्रत्यक्ष देवानीच संताचा अवतार धारण करून महाराष्ट्राला ज्ञान भक्ती मार्ग दाखवणारा हा धर्म आहे. म्हणून मी तर म्हणेल, जगामध्ये भारत आणि भारतामध्ये महाराष्ट्र एवढा मोठा श्रेष्ठ आणि आपण पुण्यवान आहोत महाराज, की प्रत्यक्ष देवानी येऊन या धर्माची स्थापना केलेली आहे. गीतेमध्ये भगवान सांगतात, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. महाविष्णूचा अवतार, ब्रह्मा सोपान तो झाला, भक्ता आनंद वर्षला. तसं नाथ महाराज आपल्याला जे शिकवतात ते कोण आहेत महाराज? भानुदासाच्या कुळी महाविष्णूचा अवतार. या रीतिरिवाजाप्रमाणे प्रत्यक्ष देवानं येऊन हा धर्म स्थापन केलेला आहे. म्हणून नाथ महाराजांनी आपल्याला सूत्र सांगितलं भक्तीचं, आणि ते भक्तीचं सूत्र सांगत असताना कौटुंबिक भक्ती केलेली दिसते. आमच्या वारकरी संप्रदायामध्ये देवाच्या बरोबर नाते जोडले जातात महाराज. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता कृष्ण माझा. हे सगळे नाते देवाच्या बरोबर जोडले महाराज. आता ऐका, पण आज नाथ महाराजांनी देवाच्या बरोबर जे नातं जोडलंय ते आगळं वेगळं नातं आहे महाराज. आणि ते कोणतं नातं आहे तर मुलीचं नातं आहे.
देवाला बाप समजलंय आणि आपण कन्येच्या रूपानं देवाची भक्ती केलेली दिसते. हो, मुलीचं नातं आहे. पर मुलीचंच नातं का जोडलं? वास्तविक पाहिलं तर बापाला मुलगी आणि मुलगा दोन्ही सारखेच आहेत. उरपाटा इस्टेटीचा मालक आणि शेवटचं काम करणारा मुलगाच आहे ना महाराज. बापाचं तमाम काम करणारा मुलगाच आहे. आणि ते बी फुकट काम करीत नाही महाराज. सगळे इस्टेटीचा मालक होऊन नंतर काम करतो. हो, आमच्या साधू संतांनी ते बी सांगितलं महाराज. हो, एकाएकी केला मिरासीचा धनी, एकाएकी केला मिरासीचा धनी, घडीये वागवोनी भार खाली, घडीये वागवोनी भार खाली, घडीये वागवोनी भार खाली, एकाएकी केला मिरासीचा धनी, घडीये वागवोनी, घडीये वागवोनी भार खाली, मुलगी इस्टेट मागत नाही महाराज, पण मुलगा, अहो बाप मरायच्या अगोदर तर सातबाऱ्यावर नाव येतं. तलाठ्याकडं वशिला लावून, जे न लिहिले लल्लाटी ते करी तल्लाटी. म्हणून तलाट्याची पाटी कदापि न सोडावी उद्धवा. पाहतान भागवतात ववी इति बगल पुराणम, नवीन पुराण निघालेलं आहे असं. बगलातल्या पुराणातली बर काही. हो, मुलगा अगोदर जमिनीला वारसदार होतो महाराज, आणि नंतर बापाचं काम करतो जे काय पाहिजे ते. मग मुलाचं नातं जोडण्याच्या ऐवजी मुलीचं नातं आमच्या नाथ महाराजांनी का जोडलं? काय कारण असावा? खूप कारण आहेत महाराज, पण त्याच्यापैकीतली काही कारण सांगतो तुम्हाला. मुलीचं नातं हे मुलापेक्षा श्रेष्ठ आहे. कसं श्रेष्ठ आहे? मी आपल्याला चिंतनीय बाब सांगतो. अत्यंत महत्वाच्या विषयाचं चिंतन मी तुम्हाला सांगतो महाराज. मुलगी निसर्गानं निर्माण करीत असताना बापाच्या हृदयाचा तुकडा काढला आणि मुलगी जन्माला घातली महाराज. आणि बापाच्या डोक्याच्या कवटीचा तुकडा काढला आणि मुलगा जन्माला घातला. म्हणून डोक्याची कवटी जेवढी निबर आहे तेवढा मुलगा निबर आहे. आणि काळीज हृदय जेवढं कवळं आहे तेवढी कवळी कन्या आहे महाराज. साधू संतांनी बारकाव्यानं विचार केला. हा अभंग लिहित असताना माझ्या नाथ महाराजांनी पहिलं तर स्त्री मनाचा अभ्यास केला महाराज. स्त्रीचं मानसशास्त्र जाणलं एक. दुसरी गोष्ट कुटुंबशास्त्र जाणलं. आणि तिसरी गोष्ट समाजशास्त्र जाणलं. हे 3 शास्त्र जाणून महाराज हा अभंग लिहिलेला आहे. अनुभूतीतला अभंग, प्रयोगात्मक सिद्ध केलेला अभंग. आणि अगदी हो, कधीच या अभंगाला बाद होणार नाही इतका सतत जवळ असलेला चंद्र सूर्य तोपर्यंत. कशी गोष्ट सांगतो महाराज तुम्हाला. मुलगी सासर घरी जीवन जगते, ती नवऱ्यासाठी जीवन जगते का दीर भायासाठी का सासू सासऱ्यासाठी का मुलासाठी? कुणासाठी जीवन जगते? नवऱ्यासाठी. नवऱ्यासाठी.
अजून बर, ज्या जीवन सासर घरी जगतात त्यांना विचारतो, कुणासाठी? तुम्ही बी सांगत नाहीत आणि हे बी सांगत नाहीत. तुमचं बरोबर आहे, तुम्हाला म्हणायचंय, मग तुम्हाला रोजानी कशाला लावलंय? महाराज नवऱ्यासाठी, दीर भायासाठी, मुलासाठी नाही, बापासाठी जीवन जगते महाराज ती सासर घरी. सासर घरी जीवन जगते ती बापासाठी. तिला जर नवरा पसंत नसला तर ती नवऱ्याला टाकून देत नाही महाराज. ती म्हणते, बाई माझ्या बापानं ज्या घरी मला दिलेलं आहे त्या घरी मला माझ्या बापाचं नाव मोठं करायचंय, मला माझ्या माहेरचं नाव कमवायचंय आणि बापाच्या नावाला कलंक लागू द्यायचा नाही. 4 माणसामध्ये मला माझ्या बापाला नाक मुठीत धरून चालण्याची वेळ येऊ देणार नाही. माझ्या चितेवर अग्नी जरी पडला तरी सुद्धा. एवढं दिव्यत्व घेऊन बापासाठी जीवन जगते महाराज. बापासाठी जीवन जगते, माहेरासाठी जीवन जगते, हो बापाच्या कुळासाठी जीवन जगते. आणि तुम्हाला सांगतो, एवढं जपते, एवढं जपते, एवढं जपते बापाच्या नावासाठी. मुलगी हयातभर नाकाच्या शेंड्यावरती नजर ठेवून जपत असते. पाऊल कसा टाकावा त्याचा विचार करते. कोणाबरोबर कसं बोलावं ते जपून बोलते. कुणाबरोबर चालावं, कुणाबरोबर हसावं, कसं नेसावं, कुणाच्या बरोबर बसावं, कुणाच्या बरोबर खावं, कुणाच्या बरोबर राहावं, कुणाच्या बरोबर जावं आणि कुणाच्या बरोबर हो व्यवहार करावेत. कुणाच्याही बरोबर हसणार नाही, कुणाच्याही बरोबर बसणार नाही आणि कुणाच्याही बरोबर चालणार नाही. माझ्या बापानं ज्याला मला समर्पित केलं त्याच्याशी एकनिष्ठतेनं वागण्यासाठी महाराज बापाच्या जीवनासाठी मरेपर्यंत बापाचं मोठेपण घेऊन जगत असते ती कन्या. तसं देवाचे भक्त म्हणजे हो पंढरपूरचा पांडुरंग म्हणजे आमचा बाप आहे आणि हयातभर आम्ही त्याच्या नावाला जपलं पाहिजे महाराज. म्हणून गळ्यात तुळशीची माळ असणारानं आणि महाराजाचं जीवन जगणारानं कुणाच्या बरोबर हसावं, कुणाच्या बरोबर बसावं, कुणाच्या बरोबर चालावं, कुणाच्या बरोबर बोलावं, कुणाच्या बरोबर हो नेत्र कटाक्ष टाकावा, हो कुणाला हो कशा पद्धतीनं राहावं. हो नव्हे नव्हे महाराज, खरी गोष्ट सांगतो, बाई जशी नेसण्यापासून बापाचा हो मान राखते तसा आमच्या पांडुरंगाचा मान राखण्यासाठी आम्ही त्या देवाला आवडतो तोच ड्रेस घालावा महाराज. म्हणून वारकऱ्यानं कधी काळे कपडे घालू नयेत आणि जॉकेट आणि पॉकेट घालू नये महाराज. हो महाराजाला त्या बापाचं नाव मोठं करायचं असलं तर हाटलाच्या पुढे गाडी सुद्धा उभी नाही राहिली पाहिजे. हो जरी तो हॉटेलमध्ये नाही गेला, नुसता ड्रायव्हरच गेला तरी सुद्धा लोक म्हणत असतात रात्रीचं कीर्तन झालेल्या महाराजाची गाडी बेरबारच्या पुढे उभी आहे. नाव बापाचं जात असतं. म्हणून हा ड्रेस ज्याला घालायचा आहे त्यांनी बापाला जपलं पाहिजे. हा बापानं दिलेला ड्रेस आहे. खरं सांगू का, ही माहेरची साडी आहे महाराज ही, आणि ती जपली पाहिजे, मरेपर्यंत जपली पाहिजे. हो दुसरे कपडे कसले बी घातले आणि जर तो वारकरी नसेल तर त्या कपड्याला आपल्याला काही म्हणायचं नाही, पण हे कपडे घातल्यानंतर त्याची बूज राखली पाहिजे, चव राखली पाहिजे. म्हणून माहेरासाठी लोकांनी म्हणू नये की गळ्यात तुमच्या तुळशीची माळण हे वागणं तुम्हाला शोभत नाही. एवढं म्हणलं तरी बुडून खेटर हाणल्यासारखं आहे महाराज.
विठ्ठल 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 आणि म्हणूनच माहेरचं नाव मोठ्यानं सांगावं लागतं. आमक माझं माहेर आहे. हो, माहेराचं मोठेपण त्याच्यामुळं असतं. वारकऱ्याच्या माहेराचं मोठेपण त्याच्यामुळं आहे महाराज. हो, म्हणून मी तुम्हाला एकदा सांगेल महाराज, जगाच्या पाठीवर दोनच प्राणी गरीब आहेत. कुणी काही बी म्हणू द्या. 77-78 वर्ष झाले भारताला स्वातंत्र्य मिळून, आणि शासन गरिबी हटवायचा प्रयत्न अजून करतंय, पण शासनाला अजून कळालं नाही गरीब कोण आहे ते. गरीब दोनच प्राणी जगाच्या पाठीवर, एक कन्या मुलगी आणि दुसरी गाय. हो, कन्या आणि गाय दोघी बी दिलेल्या घरी जातात. एकीला दाव्यानं चराटानं बांधून घेऊन गेलं जातं आणि एकीला उपरण्यानं बांधून घेऊन गेलं जातं. हो, दोघी बी जातात आणि आपलं दूध देऊन एक शेतीला आणि गृह कार्याला पुत्र निर्माण करते आपल्या दुधाचा. हो, ती उदार अंतःकरणानं आपली आबरू त्याच्या तोंडात देऊन त्याला जगवते आणि त्याच्या नावाचा मुलगा हो वाढवते. आणि एक आपलं दूध देऊन शेतीला कामाला बैल देते महाराज. पण दोघीची ही अपेक्षा नाही की त्यांच्या नावापुढं माझं नाव असावं म्हणून. दोघीची बी अपेक्षा नाही. हो, कशाचीच त्यांना अपेक्षा नाही. सासरच्या हो माहेरानं दिलेल्या भांड्यावर सुद्धा माझं नाव असावं याची अपेक्षा नाही. एवढी गरीब, एवढी गरीब. आणि याच्या पुढं जाऊन सांगतो, एकीची कत्तल होते कत्तलखान्यात आणि एकीची हुंड्यासाठी कत्तल होते. दोघीची कत्तल होते, पण दोघींनी बी तक्रार अजून केली नाही. या देशाची पंतप्रधान इंदिरा गांधी झाली. कायदे करता येत होते, पण स्त्रीला शोभेल असं वर्तन तिनं ठेवलं आणि कायदा आणला नाही. आणि पुरुष सत्ताक पितृसत्ताक कुटुंब पद्धतीला फाटा दिला नाही. आणि सध्या वर्तमान कालामध्ये स्त्री राष्ट्रपती आहे आणि महाराष्ट्राची कन्या एक राष्ट्रपती झाली, तरी सुद्धा कायद्यामध्ये हस्तक्षेप केला नाही. हा स्त्रीला शोभणारा धर्म दोघींनी सांभाळला महाराज. पण कुठल्याही प्रकारची तक्रार नाही. म्हणून दोनच प्राणी गरीब आहेत, पण यांची गरिबी अजून हटली नाही आणि त्यांचा कैवार कुणी घेतला नाही. आता राज्यकर्ते घेतील म्हणून नवल नाही, पण माझ्या नाथ महाराजांनी, माझ्या वारकरी संप्रदायानं पहिल्यांदा कन्येचा बहुमान वाढवला महाराज. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विका,
सात्विक. आता याच्या पुढची गोष्ट सांगतो महाराज. खूप सुंदर तऱ्हेची गोष्ट सांगतो. माहेराशी नाळ जोडलेली असते मुलीची. बापाच्या नावाची काळजी नसते मुलाला महाराज. माझ्या बापाचं नाव मोठं व्हावं, माझ्या बापाच्या नावाला आपण कलंक लावलंय अशी काळजी नसते मुलाला. म्हणून मुलगा गटार गल्लीचा सभासद सुद्धा होऊ शकतो महाराज. हो, मुलाला काळजी नाही त्याची कोणत्या गोष्टीची, पण मुलीला काळजी आहे महाराज. माहेराशी तिची नाळ जोडलेली असते. नाळ आता किती नाळ जोडलेली असते सांगू का तुम्हाला? शेवटची अगदी म्हणजे बारकाव्याचं चिंतन सांगतो महाराज. बाई जर गेली, मेली तर मेली तरी सुद्धा ज्या त्या घरचे लोक, माहेरचे लोक आल्याशिवाय प्रेत उचलीत नाहीत महाराज. आंघोळीला प्रेत सुद्धा उचलीत नाहीत. कारण लोक येऊ द्या म्हणतात, माहेरचे लोक अजून आले नाहीत. फोन आलाय, येतील अर्ध्या तासात, थांबा. थांबवतात. आणि तुम्हाला खरी गोष्ट सांगतो, हे बारकाव्यानं माझं कीर्तनात ऐका, बारकाव्यानं बघा महाराज. त्या मेलेल्या व्यक्तीचा प्राण 13 दिवस तिथंच असतो, त्या नातेवाईकामध्ये फिरत असतो. म्हणून त्याच्याकरता पावित्र्यानं राहावं लागतं, जे सुतक पाळून राहावं लागतं ते. म्हणून गेलेल्याचा प्राण सूक्ष्म शरीर असतं, ते तिथंच असतं. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, हो, माहेरची माणसं येण्याच्या अगोदर त्या बाईच्या प्रेताकडे बघायचं, आणि ज्याला त्याच्यातली नजर असेल त्यांनी माहेरची माणसं आल्यानंतर त्या प्रेताकडे बघायचं. ते प्रेत सुद्धा रंग बदलतं महाराज. त्या प्रेताचा सुद्धा रंग, चेहरा प्रसन्न होतो. म्हणजे बाई जाईपर्यंत माहेराशी जोडलेली असते नाळ. तसं आमच्या भक्ताचे महाराज, हो, हाडं सुद्धा पंढरपूरच्या पांडुरंगाच्या नावानं जोडलेली असतात महाराज. आणि विठ्ठल विठ्ठल म्हणतात. इतकी आम्ही पंढरपुराशी नाळ जोडलेली असते. म्हणून खऱ्या अर्थानं पाहिलं तर आमचं माहेर पंढरपूर असल्यामुळं आम्ही पंढरपूरच्या नावासाठी हृदयावरती कोरून आम्ही आमच्या आचार संपन्नतेनं कुणी विचारलं, बाईच्या जीवनामध्ये तुमचं माहेर कोणतंय, तर मोठेपणानं बाई सांगते, तसं आम्ही फक्त त्या सासूरवासनी सारखे असल्यामुळं आम्ही आमच्या माहेराचं नाव अभंगाच्या पहिल्या चरणात माझे माहेर पंढरी.
पंढरी. मोठेपणानं बाई सांगते महाराज माझं माहेर पंढरपूर आहे. आणि किती अभिमान असतो माहेराचा. एवढा अभिमान असतो महाराज, एवढा अभिमान असतो की तुम्ही एखाद्याच्या घरी गेलात तर जर समजा त्या बाईनं तुम्हाला चहा न पाजता माघारी पाठवायची तिची तयारी असेल तर खाली पायऱ्या उतरता उतरता पुन्हा परत यायचं आणि त्यांना सांगायचं की ताई तुमच्या माहेरात गेलो होतो बरं का. तुमच्या वडिलाचे माझे फार 35 वर्षापासूनचे संबंध आहेत आणि सोन्यासारखे तुमचे भाऊ आहेत बघा. हो, माझा आणि त्यांचा खूप स्नेहाचा जिव्हाळा आहे. हो, आणि परवा गेलो होतो तुमच्या माहेर घरी, तुमच्या वडिलाची माझी भेट झाली, आनंद वाटला. येतो ताई मी. ती चहा पाजल्याशिवाय जाऊ देईल का? बसा बसा चहा प्या. नाही नाही मला चहा प्यायचं नाही. नाही घ्या थोडा घोटभर घ्या. कारण तिचं काळीजच असं फुललेलं असतं महाराज. कारण माहेरचं नाव काढलं की तिचं काळीज फुलतं. हो, तसं वारकऱ्याचं पंढरपूरचं नाव काढलं की काळीज फुललं पाहिजे, तरच महाराज त्या माहेराचा आणि बापाचा मोठेपणा आहे. विठ्ठल विठ्ठल हो, वारकऱ्याचं जीवन आणि मुलीचं जीवन सारखं म्हणून आज मुलीचा हो पात्र घेऊन नाथ महाराजानं कन्या जशी बापाशी एकनिष्ठ असते आणि बापावर जसं निस्सीम प्रेम करते तसं भक्तानं देवावरती प्रेम करावं हे शिकवणारा धडा आज नाथ महाराजानं आपल्याला शाळेत शिकवलाय. महाराज वारकरी संप्रदायाच्या शाळेत शिकवलाय हा धडा. हो, आपल्याला त्याच्यात गोड चिंतन आपल्याला प्रतिपादन करतो. एक एक चिंतन गोड स्थितीमध्ये तुम्हाला सांगतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आता दुसरी गोष्ट सांगतो महाराज, विज्ञान सांगतो. सगळ्याला विज्ञान कळत असेल नसेल, ज्यांना कळत नसेल त्यांनी शांत बसा, पण ज्यांना कळतंय त्यांच्यासाठी बोलतो. विज्ञानामध्ये जीवशास्त्र आहे, जीवशास्त्र. आणि जीवशास्त्र म्हणजे इंग्लिशमध्ये बायोलॉजी म्हणतात. त्या बायोलॉजीमध्ये तुम्हाला एक गोष्ट सांगतो. आता माझ्या माता भगिनींची क्षमा मागून बोलतो. मला चावटसारखं बोलायला बोलवलेलं नाही, पण सिद्धांत सांगत असताना खालच्या तरीचा दृष्टांत घेतला तरी चालतं. कारण डॉक्टरनं पोट फाडल्याशिवाय भूल दिल्याशिवाय ऑपरेशन होत नाही, ऑपरेशन केल्याशिवाय रोग बाहेर पडत नाही. म्हणून ऑपरेशन करावं. तसं वक्त्यानं न दबता सांकेतिक परिभाषेमध्ये बोलावं महाराज. म्हणून मी आपल्याला चिंतन सांगतो की ते जीवशास्त्र सांगतं. काय सांगतं की दोन भिन्न लिंग शरीर एकत्रित आले, पती पत्नीचं शरीर एकत्रित आलं, मिलन झालं की कन्या किंवा पुत्र जन्माला येतो, असं जीवशास्त्र सांगतं. आणि हे अति उच्च टोकाला गेलेलं शास्त्र जीवशास्त्र सांगितलं मी तुम्हाला, उच्च टोकाला. पण आमचं अध्यात्मशास्त्र याच्यापेक्षा हजारो पटीनं पुढे महाराज. कारण जिथं विज्ञान समाप्त होतं तिथून अध्यात्म सुरुवात होतं. त्याच्यामुळं विज्ञानाची ना अध्यात्माची जोड लागत नाही. आता विज्ञानामध्ये सांगितलं पती पत्नीचं शरीर एकत्रित आलं की धारणा होते, मुलगा किंवा मुलगी होते. पण मी त्याच्या पुढचं सांगतो. अध्यात्म असं सांगतं की दोन शरीर नव्हे, दोन मन नव्हे, तर ज्या वेळेस त्यांचा संयोग होतो त्यावेळेस महाराज दोघही दोघाला तर विसरतात, पण स्वतःला पण विसरतात. आत्मस्वरूपामध्ये लीन होतात आणि देहाचा सुद्धा जिथं विसर पडतो आणि आत्मस्वरूपामध्ये ते लीन होऊन ज्या वेळेस आत्म्यामध्ये त्यांचा प्रवेश होतो त्याच वेळेस गर्भधारणा होते महाराज. म्हणून बापाच्या आत्म्यापासून कन्या निर्माण होते. म्हणून तिला संस्कृतमध्ये आत्मजा असा शब्द आहे महाराज. आत्मजा. ज्ञानोबारायनं ज्ञानेश्वरीत मुलीला शब्द लिहिलाय, जरी आत्मजा आपुली स्वकुळीच दिधली. अशा पद्धतीनं आत्मजा म्हणजे बापाची मुलगी आणि झेरॉक्स आवृत्ती, आणि बापच मुलीच्या रूपानं पुनरपी जन्माला आलेला असतो महाराज.
म्हणून बापाच्या सगळ्या गोष्टीची काळजी मुलीला का असते, मुलीला शहाणपण का मुलापेक्षा जास्त असतं, मुलीला समजदारी आणि सहनशीलता का जास्त असते, त्याचं कारण आहे की बापच बायकोच्या पोटी मुलीच्या रूपानं जन्म घेतो. महाराज विठ्ठल 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 म्हणून पूर्ण बापाची काळजी मुलीला आहे. आता याच्या पुढचं चिंतन सांगतो तुम्हाला थोडक्यामध्ये. दोघा जणांची समजदारी कशी आहे त्याच्यातलं अंतर सांगतो तुम्हाला. घरामध्ये 5 वर्षाचा मुलगा असतो आणि 2.5 ते 3 वर्षाची मुलगी असते. बापाची बाहेरून मोटरसायकल आल्याच्या नंतर गाडीची फायरिंग ऐकल्याबरोबर मोटरसायकलच्या पुढं आडवी माझे पप्पा आले, माझे पप्पा आले म्हणून मुलगा येतो का मुलगी येते? मुलगी येते महाराज. ही तुमची अनुभूती आहे. मुलगी पळत येते आणि माझे पप्पा आले, माझे पप्पा आले ना असे हात करते. बापानं तिला उचलून घेतलं आणि 2 गोड मुके घेतले की तुम्हाला खोटं सांगत नाही, उन्हातानाचा 1000 किलोमीटरचा प्रवास करून आलेल्या बापाचा शिनभाग जातो महाराज. आणि ती मुलगी शिनभाग घालवते. एवढी 3 वर्षाची मुलगी पण बापाच्या तोंडावून हात फिरवते महाराज आणि शिनभाग घालवते. मुलगा उंबऱ्यावर उभा असतो. मुलीला कडेवर घेऊन बाप घरात गेला आणि खुर्चीवर बसला की मुलगा उंबरा सोडतो आणि मोटरसायकल अडकवलेली पिशवीत हात घालतो महाराज. हो, बापानं काय आणले ते पाहण्यासाठी पिशवीत हात घालतो. कारण बापानं मिळवलेल्या सगळ्या इस्टेटीवर डल्ला मारणारा तेवढाच एकटा असतो महाराज. आणि खुर्चीवर जाऊन बाप बसला रे राजा हो की मुलगी खाली उतरते आणि तिला कोणी सांगितलं नाही. हो, मांडणीवरचा ग्लास घेते आणि माठामध्ये हंड्यात ठेवलेलं पाणी असते, तिथं हात बी पुरत नाही तिचा, पण बळजबरीनं टाचावर करून असा पाणी घेते. अर्धाच ग्लास येतो आणि तो बी सांडत सांडत येतो महाराज. आणि आल्यानंतर ती बापाच्या हातात देत नाही. अजून बारकाव्यानं बघा, माझं कीर्तनात बोलणं ऐका, बारकाव्यानं बघा, ती बापाच्या हातात देत नाही महाराज. बापाच्या तोंडाला ग्लास लावते ती. आणि खोटी गोष्ट सांगत नाही, बापाच्या तोंडाला ग्लास लावते. त्या टाइमला मुलगा बाजूला उभं राहून पाहत असतो आणि त्या मुलीला सांगतो, जिवंत असताना तू पाणी पाज, मेल्यावर मी पाणी पाजेल. एवढं अंतर आहे दोघा जणातलं. कारण एक जण कवटीपासून झालेला आणि एक हृदयापासून निर्माण केलेली आहे. म्हणून महाराज बापाला पाणी पाजते. आणि खरं सांगू का, त्याच टाइमला बापाचं तर्पण झालं महाराज. त्याच वेळेस बापाला पाणी दिलं, तर्पण झालं. पुन्हा मुलीला दुसरी गोष्ट काही करण्याची गरज नाही. तिथून पुढचं चिंतन सांगतो महाराज. आईला सांगते, पप्पाला भूक लागली. तिला कशी कळली महाराज भूक लागलेली? कशी कळली? तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो. जसं आईला बाळाची भूक कळते, ते बाळ रडायला लागलं की पाजायची भूक आईलाच लागते आणि प्यायची बी भूक आईलाच लागते, तसं मुलीला बापाला लागलेली भूक कळते. कारण मुलगी म्हणजे म्हातारपणातली बापाची माय असते महाराज. आई असते, आई म्हातारपणातली आई असते. आणि आईला जशी भूक कळते तशी त्या मुलीला भूक कळते. आणि बापच मुलीच्या रूपानं जन्माला आलेला असतो म्हणून तिला भूक कळते महाराज. आणि आईला सांगते, जेवायला वाढ. आणि आईनं जेवायला वाढलं की पहिलं काम ती एकच करते महाराज, ताटात जाऊन बसते. ताटाच्या जवळ बसते आणि ती घास उचलून आपल्या तोंडात घालीत नाही महाराज. घास मोडते आणि तिचा बापाच्या तोंडापर्यंत हात फुरत नाही. त्यावेळेस डावा हात टेकून, हो,
उठते आणि उठल्यानंतर उठून उभं राहून त्याच्या तोंडात घास घालीत असताना असा घालीत नाही, पाठीमागून इकडून हात डावा घालते आणि इकडून हात तोंडात घास घालते महाराज. आणि असा ज्यावेळेस बापाला तिनं घास घातला त्यावेळेस खरं पिंडदान तिथंच झालं महाराज. खरं पिंडदान बापाला मुलाने पिंडदान करू नाही तर नाही करू, पण मुलीनं पिंडदान केलं महाराज. म्हणून बापाला ती घास खाऊ घालते. म्हणून मुलगी नांदायला गेल्यानंतर घरामध्ये हो पारखा होतो तो बाप, हो निराधार होतो तो बाप. कारण का तर त्याची आईच त्याला सोडून गेलेली असते महाराज. आईला जसा पाहणं असतो तसा मुलीला पाहणं तर नसतो, पण तिचं अंतःकरण द्रवीभूत होत असतं महाराज. म्हणून नांदायला जात असताना ती आईला सांगते, आई बाबाचा स्वभाव रागीट आहे, त्यांच्या नादाला लागू नकोस बर का, आणि सांभाळून घे त्यांना. आपल्या घराचं छत्र आहे ते छत्र, ते जर गेलं तर घर उघडं पडल, सांभाळ त्यांना. म्हणून आईला सांभाळायला होते, हे मुलीचं कर्तव्य आहे महाराज. मुलीनं कसं वागावं हे आमच्या नाथ महाराजानं एवढं सांगितलंय महाराज. आणि तेवढ्याच पद्धतीनं आम्ही पांडुरंगाशी वागावं महाराज, ह्याच पद्धतीनं देवाशी वागावं महाराज. मुलगी बापावर प्रेम करते तितकंच प्रेम करावं. आणि मग बापाचं जसं काळीज मोठं होतं मुलीला पाहिल्यानंतर, तसाच माझा पांडुरंग आमच्यासाठी मोठा होतो महाराज. मुलगी नांदायला जात असताना बाप एकच सांगतो, बाई मी पिकलं पान आहे, मला विसरू नकोस बर का, मला विसरू नकोस. तसा माझा पांडुरंग सांगतो महाराज, आषाढी कार्तिकी विसरू नका मज. आणि सांग तसे गुज. पांडुरंग भगवान परमात्मा आम्हाला गुज सांगतो महाराज. म्हणून आमचा बाप आहे महाराज, बाप. आणि बापासाठी आम्ही झुरावं आणि मरावं. बाप माझा दीनानाथ, बाप माझा दीनानाथ, बाप माझा वाट भक्ताची पाहत. महाराज खूप गोष्टी आहेत, खूप सुंदर तऱ्हेच्या गोष्टी आहेत. म्हणून माहेरशी तिचं नाळ जोडलेली आणि अंतःकरण तिचं माहेरमय झालेलं असतं.
सासर आवडतं पण माहेरासाठी आवडतं. म्हणून मी त्याच्या पुढची गोष्ट सांगतो महाराज. बापाला डायबिटीस असावा आणि घरात गुलाबजाम केलेले असावेत, आणि मग घर मालक बायकोला सांगतो, अगं 2 गुलाबजाम आण ना. ती म्हणते आता आता, अहो तुम्हाला शुगर आहे ना, 400 शुगर आहे, गुलाबजाम कशाला खाता जामून. अगं असू दे, कवा तरी मरायचंच आहे, कवार ते व्रत धारण करू, 20 वर्ष झालं ना, आण. आणि ती आणून ठेवते ताटामध्ये, आणि तितक्यात मुलगा तिथून जातो आणि बापाकडे पाहतो आणि म्हणतो, जरा थोडस जिबीला आवरा ना. तुम्हाला काही कळतं का नाही? एवढं वय झालंय तरी तुम्हाला अजून कळा ना. मसन वाट्यात गौऱ्या गेल्यात तरी बी कळा ना तुम्हाला. एवढी साखर आहे तरी बी गुलाबजामुन खातात, तुम्हाला काही वाटतं का? करा जसं करायचं तसं. मुलगा निघून जातो महाराज, आणि नंतर मुलगी येते. मुलगी गुलाबजाम खाऊ नका म्हणत नाही, एकदा गुलाबजाम कड पाहते आणि एकदा बापाकडे पाहते. आणि कासवीच्या नजरीनं त्या मुलीनं बापाकडे पाहिलं, आणि त्याची नजर झाली की मुलीच्या चेहऱ्याचा आणि तिच्या दृष्टीचा पूर्णपणे भाव बापाला कळतो. आणि बाप म्हणतो, वाटी आणा, आणि काढून ठेवतो महाराज हाताने गुलाबजाम. कारण मुलीच्या नैतिकतेची जबाबदारी एवढी मोठी आहे की नुसत्या नजरेनं बापानं गुलाबजाम काढून ठेवला, आणि मुलानं काढून ठेवा, आणि तुम्हाला अक्कल नाही का एवढं म्हणलं तरी काढला नाही, आणि बायकोनं जरी बोलली तरी काढला नाही. पण मुलीनं नुसतं गुलाबजाम कडन बापाकडं पाहिलं. केवढी ताकद आहे महाराज मुलीच्या प्रेमाची. तिथं हारला जातो बाप, मुलापुढे हरत नाही महाराज बाप. मुलापुढे हाबूक ठोकतो, पण मुलीपुढे हरलेला असतो महाराज. कारण मुलगी जन्माला आली की बाप त्या दिवशी हरलेला असतो, कारण त्यांनी माघार घेतलेली असते. कारण ज्या झाडाला फळं येतात ते झाडं जमिनीकडं वाकतात महाराज, आणि ज्या झाडाला फळ येत नाही ते जमिनीकडं वाकत नाही. तसं मुलगी नावाचं फळ बाप नावाच्या झाडाला आलं की त्याच दिवशी बाप वाकला महाराज. विठ्ठल विठ्ठल फळलिया तरुची शाखा, जेवी भूमीशी उतरे देखा. हो हो, फळलिया तरुची शाखा, ज्या झाडाला फळं येतात तेच झाडं वागतात, बाकीचे वाकत नाहीत. म्हणून मुलगी असलेला बाप वागतो महाराज. आता याच्या पुढे एकच दृष्टांत सांगतो. पूर्वीच्या काळामध्ये आमच्या निजामी राजवटीमध्ये पाटील लोकांचा रुबाब फार मोठा होता महाराज. आणि पाटलाच्या पुढून जात असताना कुणी ताटमानेनं जायचं नाही, वाकून जायचं. आणि जर कुणी ताटमानेनं गेलं तर 100 रुपये दंड असायचा. ज्या टाइमला गड्याला 50 पैसे रोज होता त्यावेळेसची गोष्ट. त्यावेळेस 100 रुपये दंड म्हणजे केवढा दंड होता तो. पण एक माणूस इतका ताट होता की तो पाटलाच्या पुढून तर जायचा, पण 100ची नोट अशी कडकडच काढायचा, आणि अशी द्यायचा नाही तर अशी 2 बोटात धरायची, अशी करून फेकायची. इतका ताईट गडी. हो, अशी नोट फेकायचा तो पाटलाच्या पुढं. घे रे, पण वाकणार नाही, असा फेकायचा. हो, रोज जायचा ना अशी नोट फेकायचा. पण एके दिवशी काय झालं की तो पाटलाच्या पुढून तो वाकलाच वाकला, पण गल्लीनं बी वाकून चालला. त्यावेळेस लोकांनी विचारलं, कशा करता वाकून चालले? म्हणले, परवाच्या दिवशी मला मुलगी झाली म्हणले. आणि मुलगी होण्याचा आणि तुमच्या वाकण्याचा काय संबंध आहे? नाही म्हणले, ती मोठी झाल्यावर लग्नाच्या टाइमला कुणाला तरी पदरात घ्या म्हणून वाकावच लागेल ना, म्हणून त्याची प्रॅक्टिस आतापासून करतो म्हणले मी. त्या टाइमला तर वाकावं लागणार आहे, पण प्रॅक्टिस आतापासून चालली म्हणले, सराव. हो हो, त्या टाइमला वाकण्याची लाज वाटू नये म्हणून मुलगी हे बाप नावाच्या झाडाला आलेलं फळ आहे, आणि ते बी रसरशीत फळ आहे महाराज, रसरशीत फळ आहे. म्हणून मुलगी बापाला संपन्न करते.
आता याच्याही पुढची गोष्ट सांगतो. मुलाचे आणि बापाचे भांडणं झाले. मुलाचे आणि बापाचे भांडणं होतातच महाराज. एक बी घर असं रिकामं नाही की बापाचे आणि मुलाचे भांडणं होत नाहीत. कारण मुलगा बापासंग भांडायसाठीच अवताराला आलेला आहे. जन्माला आला ती तेवढ्याच कामासाठी. हो, म्हणून हक्कानं भांडतो महाराज तो, हक्कानं. हो, आणि पूर्वीच्या काळात भावाभावाचे भांडणं व्हायचे. पण काय करावं, जमाना इतका प्रगत झाला आता की बाप लेकाचे भांडणं होतात. पण कुणाला सांगायचं महाराज, आपलेच होटन आपलेच दात. हो, एवढाले महादेवाची मंदिरं, मारुतीरायची मंदिरं कशासाठी येतं? मंदिरात म्हाताऱ्यानी बसायचं. हो, आणि देवालाच फक्त थोडं नजरेनं सांगायचं पोराचं भांडण झालेलं, पण दुसऱ्याला कोणाला सांगायचं नाही. पण मुलाचं आणि बापाचं जर भांडण झालं तर तो सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करतो का, हायकोर्टात करतो का, पोलीस स्टेशनला का, SP ऑफिसला? कुठं सांगतो महाराज? कुठंच नाही असं नाही महाराज. मुलीच्या घरी जाऊन मुलीला घरानं सांगतो महाराज. हो, बापाचं आणि मुलाचं भांडण झालं की बिना भाकरीचा सकाळीच उठतो बाप. हो, आणि मुलीच्या घरी जातो. बापाचा चेहरा पडलेला पाहिला, रडवेल ते मुख कमल पाहिलं की मुलीनं पाहिलं की ती विचारते, बाबा काय झालं? कशा करता चेहरा पडला? काय झालं? असं मुलगी म्हणल्याबरोबर त्याचा डोळ्यातून बांध फुटतो महाराज, बांध फुटतो. आणि मुलीला कवटळून मिठी मारतो आणि खांद्यावरून तिच्या डोळ्यातून अश्रू गळतात. त्यावेळेस म्हणतो, ताई अगं तुझ्या भावानं माझ्याशी भांडण केलं बघ. महाराज आपल्या पदरानं बापाचे अश्रू पुसते आणि फक्त रडण्याचं काम ती करते. भावालाही बोलण्याची ताकद नाही, बापालाही बोलण्याची ताकद नाही. फक्त मुलगी रडलेली पाहिली की बापाचं काळीज मोठं होतं आणि मोकळं होतं. मी सुप्रीम कोर्टामध्ये माझी रीट याचिका दाखल केलेल्याचा आनंद बापाला होतो महाराज. आणि बाप 2 दिवस राहून शांत होतो. आणि मग जाताना मुलगी म्हणते, त्याच्या नादाला नका लागू, तुम्ही तुमचं म्हातारपण सांभाळा, त्याच्या नादाला नका लागू. तरुणाच्या नादाला लागून तुमचं भलं होईल का? पिकलेली कैरी जर कच्च्या कैरीत पडली बाबा तर कोणती दबते? पिकलेली दबते. कच्च्या कैरी बरोबर भांडण नका करू, तुमचं म्हातारपण उघड्यावर येईल, नका त्याच्या नादाला लागू. काय सल्ला देते महाराज मुलगी. आणि बापाने आपली याचिका दाखल केल्याचा आनंद होतो, त्याला मोकळं काळीज होतं. आणि 2 दिवसानंतर बाप घरी येतो आणि मुलानं केलेलं भांडण विसरतो. का मुलीला गारानं सांगितलं तर त्याचं एकच कारण आहे, हृदयाचा पीस आहे म्हणून कारण सांगितलं महाराज. भांडण सांगितलं, गुज सांगितलं, कारण अंतःकरणाचं गुज अंतःकरणालाच कळेल, कारण जे अंतःकरण त्याच्यापासून तयार झालेलं आहे. हो, आणि कुणाचं गारानं सांगितलं तर डोक्याच्या कवटीपासून निबर झालेल्या मुलाचं गारानं सांगितलं महाराज. म्हणून मुलगी ही कवळी आहे, तसा भक्त हा देवाचा कवळा, सगळ्यात कवळा. अहम आत्मा गुढा केश ममई वंशो जीव लोके जीव भूत सनातन मन षष्ठानी इंद्रियानी प्रकृती स्थानी करशती. म्हणून भक्त देवाचा अंश आहे. हो, आणि मांडीवर घेऊन यो मद्भक्त समे प्रिय असा भगवान परमात्मा म्हणतो. आणि ज्या दिवशी त्या भगवान परमात्म्याची पाठ, आमची पाठ त्या भगवंतानं थोपटली आणि यो मद्भक्त समे प्रिय म्हणलं की महाराज भक्ताचं काळीज मोठं होतं. आणि भक्तानं एवढं प्रेम केलं की माझा पांडुरंग परमात्मा सुद्धा वाट पाहे उभा भेटीची आवडी, वाट पाहे उभा भेटीची आवडी. कृपाळू तातडी उतावीळ
भगवान परमात्मा आमची वाट पाहतो महाराज. आता याच्या पुढची गोष्ट सांगतो. खूप गोष्टी आहेत मला सांगण्यासारख्या. हो, मुलीचं आणि बापाचं नातं पटवून देत असताना रात्र बी पुरणार नाही महाराज. हो, 2 तास तर कुठं न सरणारी गोष्ट म्हणजे. म्हणून फक्त याच्यातून मला एकच सांगायचंय, मुलीचं आणि बापाचं जसं एक हृदय महाराज, 2 हृदय नाही, तसं देवाचं आणि भक्ताचं एक हृदय असलं पाहिजे. इकडं जर हात लावला तर जसे हृदयाचे ठोके कळतेत, तसं पांडुरंगाच्या पायाला हात लावला की भक्ताच्या हृदयाचे ठोके कळले पाहिजेत महाराज. आणि भक्ताच्या पायाला स्पर्श झाला की पांडुरंगाच्या हृदयाचे ठोके कळले पाहिजेत. कारण टेतास्कोप लावण्याची गरज नाही. तिथले ठोके इथं कळतात आणि इथले ठोके तिथं कळतात. विठाल विठाल. हो, रात्रीच्या 2 वाजता वडील मरावेत. हो, त्याच्या अगोदर एक गोष्ट सांगतो, वडील आजारी पडावेत. आजारी पडल्यानंतर मुलगा पैसे खर्च करू शकतो, पण सेवा शुश्रूषा करायचं काम कन्याच करू शकते. एकदा पायथ्याजवळ बसल, एकदा उशाजवळ बसल, वरी माशावारी महाराज. तिचं नेसण्यात चित्त नाही, बसण्यात चित्त नाही, हसण्यात चित्त नाही, विंचरण्यात चित्त नाही, कशातच चित्त नाही. बाई, माझ्या बाबाला कशामुळे हे दुःख झालं? शुद्धीवर नाहीत. बाई, माझ्या बाबाला कशामुळं रक्ताची बाटलीन, कशामुळं सलाईन लागलं गेलं? माझे बाबा बोलत नाहीत. म्हणून तिचा जीव घालमेल खालीवरी खालीवरी, डोळ्याला डोळा लागत नाही, झोप लागत नाही. कुणी जर पाहुणे भेटायला आले आणि विचारलं, कस काय भाऊसाहेबाची तब्येत? तब्येत कशी काय म्हणल्या बरोबर ती तोंडानं तब्येत सांगत नाही महाराज. फक्त डोळ्यातून तिच्या अश्रू गळतात. आणि तिच्या डोळ्यातून अश्रू गळालेले पाहिले की लोक समजतात की सिरियस आहेत, सिरियस आहेत. हे बापासाठी झुरणारी कन्या. पैसे खर्च करू शकतो मुलगा, पण बापासाठी झुरते ती मुलगी. आणि याच्या पुढे जाऊन सांगतो, रात्रीच्या 2 वाजता वडील संपावेत, मरावेत, मृत्यू व्हावा त्यांचा. पुढे सांगतो महाराज, रात्रीच्या 2 वाजता मेलेल्या बापासाठी रडणाऱ्या मुलाची टक्केवारी पाहिजे. किती टक्के रडतो ते. आणि नांदून आलेल्या मुलीकडं 8 वाजता नांदून आलेली मुलगी तिच्या सासर घरून दाराच्या पुढं तिरडीचं सामानाने जमलेले लोक पाहिल्याच्या नंतर त्या हरणीनं जर हंबरडा फोडला ना महाराज, तर ती तर रडतेच रडते, पण तिथं जमा झालेले पाषाण हृदयी माणसं सुद्धा डोळ्याला पदर लावतात महाराज. सगळ्या डोळ्याच्या लोकांच्या डोळ्याला पदर लावण्याची ताकद फक्त मुलीच्याच रडण्यामध्ये आहे. मुलाच्या रडण्याची टक्केवारी कमी आहे, मुलीच्या रडण्याची टक्केवारी जास्त आहे. का? तर मुलगी म्हणजे हृदयाचा पीस आहे आणि मुलगा म्हणजे डोक्याच्या कवटीचा तुकडा आहे. त्याच्यामुळं दोन्हीतलं अंतर आहे. आता शेवटची गोष्ट सांगतो तुम्हाला. मेल्यानंतर बापाला जाळण्याचं काम मुलगा करतो. का करतो? त्याचं कारण आहे की तो डोक्याच्या कवटीपासून झालेला असल्यामुळं हृदय निबर आहे त्याचं महाराज. म्हणून बापाला तोच पेटू शकतो आणि त्याच्याशिवाय दुसरा कुणीच पेटू शकत नाही. म्हणून मुलगा जन्माला आला की साखरपान वाटण्याची गरज नाही. त्या बापानं समजित जाव आपल्याला जगातून नष्ट करणारा बहादर अवताराला आला. हक्काचा पेटवणार जन्माला आला. हो. आणि मुलगी मेलेल्या प्रेताला सुद्धा तकलीफ देत नाही महाराज. मुलगी मेलेल्या प्रेताला सुद्धा वाराच घालते पण पेटवीत नाही. वारा घालण्याचं काम मुलगी करते, कारण प्रेताला सुद्धा तकलीफ देत नाही. म्हणजे हृदयाचा तुकडा असतो बापाच्या. म्हणून महाराज आम्ही भक्त आहोत, ते भक्त त्या देवाच्या हृदयाचे तुकडे आहोत महाराज, तुकडे. म्हणून आमच्यासाठी तो विटेवर सारखा हात देऊन उभा आहे.
माझ्या लेकी कधी येतात महाराज. निढळावरती हात ठेवून वाट मी पाहे. असा भगवान परमात्मा वाट पाहतो महाराज. म्हणून जाता जाता सांगतो, जशी लेक माहेराला जाताना आनंदित होते तिची वेड आणि वड माहेराकडे असते, तशी एकदाच माहेराला जावं पंढरपूरला, पुन्हा डबल जाण्याची गरज नाही. इतक्या वडीनं गेला तर तुका पंढरीशी गेला आणि पुन्हा जन्मा नाही आला. पुन्हा जन्माला तुकोबाराय आले नाही, तसं आम्ही एकदाच पंढरपूरला जावं आणि आमचं माहेर पंढरपूर आहे हे सांगावं. म्हणून माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तीरी. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. एक गोष्ट सांगतो, ही पैठणची कन्या आहे. कुठली कन्या आहे? गोदावरीच्या काठची कन्या आहे. हो. आणि ती भिवरेच्या काठच्या पाटलाची पोरगी आहे. बरं काय सांगितलं? माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तरी. हो, भिवरेच्या तीराची ही मुलगी आणि पैठणमध्ये दिली. 2 नदीच्या काठाला आहे महाराज. ही नदी वलांडा लागते, ती बी नदी वलांडून तिला हो सासर घरी जावं लागतं. म्हणून ही 2 नद्या वलांडून जाणारी ही कन्या आहे. म्हणून पैठणच्या मुलीचं माहेर पंढरपूर आहे. तर मी आपल्याला असं विचारतो की देहूच्या तिच्या लहान्या बहिणीचं, पैठणच्या नाथ नावाच्या, एकनाथ नावाच्या पोरीच्या लहान्या बहिणीचं माहेर देहूच्या कोणतं असेल हो? देहूच्या बहिणीचं माहेर कोणतं असल? पंढरीय माझे माहेर साजने, पंढरीय माझे माहेर साजने, पंढरी माझे माहेर साजने, गोविया कांडनी गाव गेले ओविया कांडनी, माझे माहेर साजनी, ओविया कांडनी गाऊ गीती, राही रकुमाबाई सत्यभामा माता, पांडुरंग पिता माहेरी, उद्धव क्रूर व्यास अंबऋषी, भाई नारदासी गौरवीन, हो गरुड बंधू लढिवाळ पुंडलिक, त्याचे कौतुक वाटे मज, मज बहुगोत संत आणि महंत, नित्य आठवित ओवियेशी. हो, देहूच्या गावच्या ह्या धाकट्या बहिणीचं नाथ महाराजाच्या माहेर पंढरपूर आहे महाराज. आता लक्षपूर्वक ऐका महाराज. हो, देहूच्या लहान्या बहिणीचं माहेर जर पंढरपूर आहे, तर देहूच्या जवळच्या आळंदीच्या मोठ्या बहिणीचं माहेर कोणतं असेल हो? सगळ्या बहिणीचं माहेर एकच असेल ना. मग आळंदीच्या बहिणीचं माहेर कोणतं? जाई नगे माये तया पंढरपुरा, माये तया पंढरपुरा,
माहेरा आपुलिया. पर आता ह्या मोठ्या बहिणीचं माहेर तेच आहे, तर नरशीच्या बहिणीचं कोणतं असेल? सगळ्या ह्या बहिणी बहिणीच बरं. हो, कारण स्त्री रूपानं का पात्र रंगवलं महाराज? कारण आपण पुरुष रूपानं सिद्धच होत नाहीत महाराज. विज्ञानातून आपण हो एक्स म्हणजे स्त्री आणि XY म्हणजे पुरुष. आपल्यामध्ये 50% Y आणि 50% X असल्यामुळं आपण स्त्री आहोत, म्हणून आपण देवाच्या मुली आहोत महाराज. हो, ही अगदी संगती तुम्हाला विज्ञानातून सांगितली. म्हणून मुली आहेत आम्ही देवाच्या. नुसत्या देवाच्याच नाही महाराज, संताच्या पण पोरीत. लाडकी लेक मी संताची, संताच्या लेकी आहोत महाराज. म्हणून तुम्हाला चिंतन सांगतो. आता नरशीच्या बहिणीचं कोणतं माहेर असल? तर नरशीची बहीण म्हणजे नामदेव राय. स्वर द्या. नरशीच्या बहिणीचं कोणतं माहेर महाराज? माहेर संताचे नामया स्वामी केशवाचे, बरवे बरवे पंढरपूर विठोबा रायाचे नगर. महाराज ह्या बाईचं माहेर पंढरपूर आहे. तर हो मेहूंची मुक्ताई नगरची मुक्ताबाई, तिचं माहेर कोणतं? बाई बाई जाते ग माहेराला, बाई बाई जाते ग माहेराला, बाई बाई जाते बाई बाई जाते ग माहेराला, 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 माझा फुलाचा माहेर पंढरपूर आहे. आणि मुलगी जशी माहेराला जाताना उत्साहित होते, तितक्या आनंदानं ती बैलगाडीत जर बसली तर महाराज माहेर जर आलं तर ती इतकी आनंदित होते. बाई सिद्धेश्वराच्या पिंपळाचा शेंडा दिसला, इतकी आनंदित होते. तसं पंढरपूरला जाताना लांबूनच 10 कोसाहूनच म्हणावं माझ्या पांडुरंग रायाच्या हो कळसाचा हो झेंडा दिसला बाई. एवढं जर म्हणलं तर महाराज बाप कवटाळून मिठी मारतो आणि ये हृदयीचे ये हृदय घातले, हृदय हृदयाला मिळतं आणि ही मिळणी व्हावी म्हणून तितक्या अंतःकरणानं मुलगी जशी बापावर प्रेम करते तसं महाराज देवावरती प्रेम करावं
एवढीच गोष्ट आपल्या जीवनामध्ये आहे न हा भक्तीचा धडा, हा भक्तीचा मूर्तिमंत दृष्टांत आणि भक्तीचा हा एक प्रकारचा सूत्ररूपात्मक आम्हाला शिकवलेला एक प्रकारचा पैलू आमच्या नाथ महाराजांना आपल्याला प्रतिपादन केला. म्हणून माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तिरी. महाराज हा अभंग महाराष्ट्रातल्या एका गायकानं गायलेला आहे. एका गायकानं गायला, पण चुकीचा गायला महाराज. त्या स्वरात नाही मला कळत जास्त स्वरात कसा गायला, ती स्वरात गायला असन त्यांनी, पण शब्द चुकीचे घेतले. आणि शब्द चुकीचे घेतले म्हणून मोठ्या माणसानं जरी पंतप्रधानानं सांगितलं बेदोनी 17 तरी कधीच घ्यायचं नसतं महाराज, कधीच घ्यायचं नाही. किती मोठ्या माणसानं बेदोनी 17 जरी सांगितले तरी घ्यायचं नाही. का तर चुकीचं सांगितलंय. आणि गावातल्या कचऱ्यानं धोंड्यानं जरी सांगितलं बेदोनी 4 तरी घ्यायचं महाराज. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, लहान लेकराच्या तोंडात सुभाषित असेल, चांगलं वाक्य जर असेल तर ते लहान लेकराला सुद्धा गुरु मानून घ्यावं. हो, विष्ठेमध्ये पडलेलं सोनं जर असेल आणि कळतंय आपल्याला विष्ठेत पडलेलं आहे, तसं काडीनं ते सोनं बाजूला टाकावं, त्या सोन्यावर पाणी टाकावं आणि ते पाणी टाकल्यानंतर सोनं हो धुवून काढलं की त्याच्यात विष्ठा राहत नाही. विष्ठेतलं सोनं घ्यावं पण सोन्यातली विष्ठा घेऊ नये महाराज. कारण सोन्यात जरी विष्ठा असली तरी ती विष्ठाच आहे. हो, तसं अभंग जरी असले तर जे तोंड हो विविध प्रकारचं खातय, जे तोंड विविध प्रकारचं पेतय, त्याच्या तोंडातून आलेलं वाक्य जरी असलं तरी योग्य नाही महाराज. माझ्या ज्ञानोबरायांनी सांगितलं, आगा गंगोदक जरी जहाले तरी ते मद्य भांडा आले. मद्य भांडा, दारूच्या बाटलीत जरी गंगेचं पाणी आणलं तरी ते पवित्र राहत नाही महाराज. हो, आणि जर्मल्याच्या प्लास्टिकच्या तांब्यात जरी आणलं तरी ते गंगेचं पाणी पवित्र राहतं, पण दारूच्या बाटलीत राहत नाही. म्हणून कुणी कोणत्याही मोठ्या गायकानं गायलं जर चुकीचं गायलं तर वारकरी कधीच घेत नाही महाराज. म्हणून त्यांनी काय काय गायलं तर त्यांनी पहिलं चरण ध्रुवपद म्हटलं, पण वारकरी पहिलं चरण ध्रुवपद म्हणत नाही. त्याचं कारण आहे की माहेर बदलू शकतं पण बाप बदलत नाही. कळतंय माझं वाक्य? माहेर बदलत पण माहेर बदलू शकतं पण हो बाप बदलत नाही. जर कदा काळी एखाद्याचा बाप, एखाद्या मुलीचा बाप जर नोकरी करणारा असेल आणि त्या मुलीचं जर कदाचित समजा हो तिचा जन्म जर कोऱ्हाळ्यात झालेले असेल आणि तिच्या बापाचं हो मास्तर म्हणून पुन्हा पुढे एखादी वेळेस जर समजा तो बारामतीला गेला तर त्या पुरीचं माहेर कोराळा राहिला का बारामती? बारामती राहिली महाराज, कोराळ नाही. बाप जिथं गेला तिथं माहेर आहे. हो, म्हणून त्यांनी पहिलं चरण ध्रुवपद म्हणलं, पण आम्ही मात्र आमचा बाप जिथं आहे तिथंच आम्ही त्याला ध्रुवपद म्हणतो. आढळपद जिथं आहे बापाला महत्व आहे, माहेराला महत्व नाही. म्हणून माझे माहेर पंढरी, पण माझा बाप जिथं राहतो त्यालाच मी माहेर म्हणते. आणि माझा बाप कुठं राहतो? अभंगाच्या
सुद्धा देवाशी किती नातं जोडलं महाराज. पूर्वीच्या काळात जात्यावरती दळण दळीत असताना आमच्या माता भगिनी म्हणायच्या, काय म्हणायच्या महाराज, पांडुरंग माझा बाप, रखुमाबाई माझी आई, आणि चंद्रभागा भाऊजई येता जाता पाय धुई. कारण भाऊजईनं पाय धुवायचे असतात. ननंद आली आणि गेली की ही संस्कृती होती महाराज, आता ती विसरली. हो, आता नंदालाच भाऊजईचे पाय धुवावे लागतील, कारण कोरडी पडली ना ननंद. चंद्रभागा ऐका नाही, या पद्धतीनं. म्हणून बाप जिथं आहे तिथं माहेर आहे, माहेर आहे तिथं बाप नाही. म्हणून बाप बदलत नाही, ध्रुवपद बदलत नाही, पहिलं चरण बदलू शकतं. म्हणून तुम्हाला सांगतो, माहेर बदलतं. पंढरपुरात माझा बाप आहे, तर आमच्या ना ज्ञानो आपलं तुकोबराईनं सांगितलं, माझे माहेर पंढरी आपलं आहे, आपलं पंढरीय माझे माहेर साजनी, ओविया कांडणी गाऊ गीती. बाप पंढरपुरात आहे म्हणून माझं माहेर पंढरपूर आहे. पण ज्यावेळेस बापानं मूळ पाठविलं गरुडाला, आणि ज्यावेळेस बाप वैकुंठात वाट पाहतो, त्यावेळेस माहेर बदललं महाराज. हो, आपुल्या माहेरा जाईन मी आता, निरोपया संता हाती आला, सुख दुःख माझे ऐकिले कानी, कळवळा मनी करुणेचा. माहेर बदललं महाराज. बाप वैकुंठात, माझा माहेर वैकुंठ. बाप पंढरपुरात, हो मी पंढरपुरात. हो, आमचा बाप हो आळंदीला आला विश्रांती घ्यायला, नामा म्हणे देवा चला तया ठाया, आणि विश्रांती घ्यावया कल्पवरी. तो विश्रांती घ्यायला आळंदीला आला, त्यावेळेस महाराज हो आमचं माहेर बदललं. हो, विठाल विठाल आता आमचं माहेर आळंदी. हो, आळंदी हे माहेर आहे, हे संताचं माहेर आहे. म्हणून त्या ठिकाणी प्रमाण बदललं. आमचा पांडुरंग तिथं आला, बहिणीच्या घरी मुलीच्या घरी आला की आमचं माहेर बदललं. म्हणून माहेर बदलतं, बाप बदलत नाही. म्हणून आमचा बाप पांडुरंग परमात्मा आहे. आणि मग माहेरात तुझं मोठेपणाचं नातं कोणतं आहे, तर अभंगाच्या तिसऱ्या हा ही सवय लागली आपल्याला. पुंडलिक आहे बंधू, कारण त्यांचं ऐकलं ना आपण म्हणतो पुंडलिक आहे बंधू. तर पुंडलिक बंधू आहे, पुंडलिक बंधू आहे, हो 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 पुंडलिक बंधू आहे, 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 पुंडलिक बंधू आहे. काय सांगू वा वा सांगू काय बाप आदी आई, बाप आदी आपलं एकदा चुकीचं बसलं की बसून जातं. कारण त्यांनी सांगितलं पुंडलिक आहे बंधू, आपलं पुंडलिक राहे बंधू, आणि त्याची ख्याती काय सांगू. सगळे शब्द उलटे महाराज. पण तसं नाही, पुंडलिक बंधू आहे आणि त्याची ख्याती सांगू काय, असं आहे त्याचं ते. आणि वारकरी त्यालाच म्हणलं जातं, कारण गाथ्यातून पाहून नंतर माथ्यात यावं. आणि ऐकीव असलं की त्याला कर्णा पाठव दोष म्हणतात, दुसऱ्याचं ऐकून. म्हणून तर रूप पाहता लोचनी,
हा अभंग लोकांनी कुणीच पाठ केलेला नाही महाराज, दुसऱ्याचं ऐकून भजनात. म्हणून आम्ही रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी म्हणतो. हो नाही आणि रूप झाले नाही महाराज, झाले. ज जहाजाचं आहे, झाले ज जाबल्याचं नाही. आणि रूप नाही, रूला दीर्घ आहे. रूप म्हणल्यानंतर रस्व झालं. आणि रूप पला काना नाही, प हाता हला काना आहे. रूप पहाता लोचनी सुख, सुख नाही, काही काही सुख म्हणतात. सुख सुख जहाले ओ साजनी. हो, तो हा विठ्ठल बरिवा, बरिवा म्हणतात, बरिवा नाही. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. असं म्हणून आमचे रूप पाहता लोचनी सुद्धा घोटाळ्यात होतो महाराज. आणि काही काही नाही तर मालिका सुद्धा तशाच छापलेल्या आहेत. मूळ गाथ्यामध्ये अभंग तशा पद्धतीचा नाही. मनोनी विठ्ठली आवडी नाही, म्हणून म्हणल्यावर तुमच्या म्हणण्याप्रमाणे, आणि म्हणवुनी म्हणल्यानंतर कारणास्तव. म्हणवुनी विठ्ठली आवडी, हो, अशा पद्धतीचे हे अभंग म्हणत असताना घोटाळे होते. पण सहजासहजी गाथ्यात पाहून म्हणावं. पण तुमचा पाठ जर बसलेला असेल तर तुमच्या प्रेमाला मी धक्का देत नाही महाराज. चुकीचं का व्हायना म्हणा, नाही म्हणणाऱ्यापेक्षा चुकीचं का व्हायना पण म्हणणारा बरा. हो, पण तो कळता झाल्याच्या नंतर त्यांनी चुकीचं म्हणू नये, कारण संतांच्या शब्दामध्ये खाडाखोड करण्याचा अधिकार आपला नसतो. म्हणून तुम्हाला एक गोष्ट सांगतो. काश्मीरच्या हो पंडितानं वेद म्हणत असताना असा जर हात लावला तर काश्मीरचा पंडित असाच त्या वेदाची ऋचा म्हणताना, तोच तामिळनाडूचा वेदाची ऋचा म्हणताना असा हाताचा हात हलवतो. हो, त्याच पद्धतीनं इथं लावायचा असला तर तो हो बिहारचा जरी असला तरी इथं छातीवर हात वेदाचा मंत्र लाविताना म्हणतो, तोच केरळचा म्हणतो. त्याच्यात बदल होत नाही. पण आपल्या वारकऱ्यामध्ये इतके बदल होतात महाराज. आणि त्याचं कारण आहे गायक मंडळी, मोठमोठाली गायक मंडळी येऊन त्याच्यामध्ये चबाढोळ करतात. आणि ते कधी गाथा पाहत नाहीत. आणि गाथा पाहिला तरी सरकारी प्रत पाहतात. आणि सरकारी प्रत म्हणजे ज्यांच्या गळ्यात तुळशीच्या माळा नाहीत, धाब्यावर येऊन जेवलेले आणि त्यांनी गाथा लिहिलेला महाराज. त्याच्यामुळं त्यांच्या गाथ्याला चव नाही कोणत्या गोष्टीची. आता तुम्ही म्हणताल सरकारी गाथ्याला तुम्ही नाव ठेवायला लागले का? हो, नाव ठेवणे इतकी तयारीच आहे महाराज. कारण वारकरी कधी बी वारकरी चुकीचं करीत नाही. सरकारी चुकीचं असेल पण वारकरी कधी चुकीचं नाही. सरकारपेक्षा वारकरी श्रेष्ठ आहे महाराज. म्हणून वारकऱ्याचा आदर्श घ्यावा. आमच्या वारकऱ्यानं तुकोबारायचा गाथा लिहित असताना तो शब्द न शब्द वेलांटी रस्व दीर्घ काना मात्रा सुद्धा चुकीचा होऊ नये म्हणून जिबेवर विस्तवाचा हो कोलंका ठेवला, विस्तव ठेवला, विस्तव जिबेवर. आणि नंतर अभंग म्हणला. तुकोबारायचा अभंग असेल तर पोळायचं नाही, आणि पोळायला लागलं की हे तुकोबारायचं नाही म्हणून काढून टाकलेले अभंग आहेत. एवढा वारकरी दिव्यातून अभंग घेत असतो. आणि या लोकांना काय होतं, वेलांट्या दीर्घ काना मात्रा कोणीकडे लावते. आणि वारकरी हा दिव्यत्वातून कधी बी महाराज गात असतो. म्हणून वारकरी भक्ती करतो ती महाराज उद्धारासाठी करतो. आणि बाकीचे लोक भक्ती करतात ती पोटासाठी करतात महाराज. म्हणून इतकं अंतर आहे. तुम्हाला त्याच्यासाठी बारकाव्यानं सांगतो महाराज. जर कदाचित सस्याचे पाय जर 3-3 इंचाचे असते तर, आणि वैदाच्या कुत्र्याचे फासपारद्याच्या कुत्र्याचे पाय 1.5 फुटाचे असते तर, पण सस पळायला ऐकत नाही का कुत्र? सस पळायला ऐकत नाही, 100% बोलले. मग 3 इंचाचे पाय सस्याचे आणि 1.5 फुटाचे पाय कुत्र्याचे. मग सस का ऐकत नाही? त्याचं कारण आहे दोघा जणांच्या पळण्यात अंतर आहे. सस म्हणतं मी जर ढिलाईनं जर पळालो तर माझा जीवच जाईल. आणि कुत्र पळण्यामध्ये ढिलाई करतं ते म्हणतं मला काय करायचं, मी सश्याला मारलं तरी मालक मला अख्खं सस देतच नाही, एवढा तुकडा देतं. मग एवढं काय पळायचंय? म्हणून कुत्र पळतं पोटासाठी आणि सस पळतं जीवासाठी. तसा वारकरी अभ्यास करतो
उद्धारासाठी, आणि हे लोक गातात ती पोटासाठी, आणि आपल्याला पदवी मिळण्यासाठी आणि मोठा पुरस्कार मिळण्यासाठी. वारकऱ्याला कुणाच्या पुरस्काराची गरज नाही महाराज. वारकऱ्याला तिरस्कार मिळाला तरी हरकत नाही, पण वारकरी कधी पुरस्काराची अपेक्षा करत नाही. ते पुरस्काराची अपेक्षा करतात म्हणून चुकीचं म्हणतात. म्हणून त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून कुणी जात नाही, वारकऱ्याच्या पावलावरती पाऊल ठेवून समाज जात असतो. म्हणून वारकऱ्यानं जपून पाऊल टाकावं, कारण माझ्या पाठीमागून येणारे लोक आहेत याची जिम्मेदारी ज्यांनी त्यांनी घेतली पाहिजे. म्हणून पुंडलिक बंधू आहे त्याची ख्याती सांगू काय, हो असा माझा भाऊ मोठेपणाचा आहे. मायबापाची सेवा करून विठ्ठलाला उभं करणारा माझा भाऊ आहे. म्हणून एवढा मोठा भाऊ आहे बाई माझा. आणि माझी बहीण चंद्रभागा, 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 चंद्रभागा, माझी बहीण चंद्रभागा, माझी बहीण चंद्रभागा, माझी बहीण चंद्रभागा, करीत से पाप भंगा, करीत से पाप भंगा, बाप आणि आई, बाप आणि आई, बाप आणि आई, बाप आणि आई, बाप भंगा करीत से का जनार्दनी शरण करी माहेराची आठवण, बापा आणि आई माझी विठ्ठल रघुमाई. तसं त्या माहेराची आठवण आम्ही करावी आणि त्या माहेराशी एकनिष्ठ वागावं आणि त्या बापाला साथ घालावी, हाक मारावी. महाराज कशी मारायची ते विठोबार कुमार
ठिकाणी आपणा सर्वांच्या पुढं मांडलेलं आहे. अतिशय सुंदर असं 6व्या वर्षाचं कीर्तन अण्णांनी या ठिकाणी आमचा मालक अण्णा मोठा आहे आणि ह्या मालकांचा म्हणजेच आमचा बाप मोठा आहे, त्यामुळे आम्ही कुणालाही भेट नाही आणि बापाची सेवा अशीच आमच्या या सर्व परिसराच्या हातून व्हावी, तसे आशीर्वाद तुम्ही द्यावेत एवढीच प्रार्थना करतो. आणि अण्णांनी केलेल्या सेवेबद्दल आज बारामती तालुका वारकरीचे आमचे मार्गदर्शक दादा सोळसकर दादा यांनी त्यांचा श्रीफळ देऊन सन्मान करावा, शाल आणि श्रीफळ देऊन सन्मान करावा एवढीच विनंती. मी घेता येईल तेवढं लवकर घेतो. कृपा करून सर्वांनी साथ द्या. आवडलं टाळ्या वाजवा ह्या सगळ्यांच्या गोष्टी. सगळंच या